आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला. खूप लोकांचं जीवन देव या दिवसामध्ये बदलत आहे. परवा एक बहीण अतिशय हताश निराश होऊन ते म्हटले की घरामध्ये माझ्या पतीनं त्याला पुष्कळ समजावून सांगितलं, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. प्रचंड डिप्रेशन, निराशा आणि याच्यामुळे त्यांनी फाशीचा दोर आणलेला आहे. आणि तो म्हटलं, ज्या दिवशी ज्या क्षणाला मला एकांत सापडेल मी तुम्हाला दिसणार नाही, कारण या जगाचा मला वीट आला. आणि मग की खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांचा सगळा परिवार, त्यांनी काउन्सिलिंग केलं. ते म्हटले बसून समजावून सांगितलं, पण दोर पण जायला तयार नाही आणि त्याचे विचार पण बदलायला तयार नाही. मग रडत रडतच त्यांनी फोन केला की प्रार्थना करा, ती व्यक्ती जर गेली तर आमचं पुष्कळ नुकसान होणार आहे. आणि मग मी म्हटलं विश्वास ठेवा, कठीण परिस्थितीमध्ये जीवन देणारा आपला प्रभू आहे आणि तो त्यांची मनाची अवस्था बदलून टाकेल. मग काय त्यांच्या डोक्यात आलं की जो फाशी घेणारा व्यक्ती त्यानंच मोबाईल काढला आणि मग युट्यूबचं वचन ऐकायला सुरुवात केली. त्यानंतर थोड्याच अवधीमध्ये देवानं त्याच्या मनाचा ताबा घेतला. त्यांनी दोर फेकला आणि सलग 3 दिवस देवाचं वचन ऐकून ताजातवाना झाला. ही ताकद देवाच्या वचनामध्ये, ही ताकद देवाच्या वचनामध्ये. जेव्हा कधी दुःखी कष्टी वाटतं ना, तुमच्यामधला विश्वास तुटला, वाटतं अवतीभोवती कोणी नाही, त्यास फक्त एकदा देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. मला आठवते एक गोष्ट. एक चर्च, ते चर्च अतिशय विश्वासू असं चर्च, पण चर्चच्या दारामध्ये एक वृद्ध बाई एक स्टॉल लावून घरामध्ये प्रिपेअर केलेल्या वस्तू त्या चर्चच्या बाहेर विकत होती. वृद्ध होती ती. तिचा मुलगा, तिनं त्याला शिकवलं, मोठं केलं आणि परदेशामध्ये पाठवून दिलं. आणि पास्टरला ते सगळं माहिती होतं की मुलाला तिने मोठं केलं, बाप मेल्यानंतर त्याला शिकवलं, उभं केलं, परदेशामध्ये गेला, त्या ठिकाणामध्ये जॉब करत आहे. परंतु ती म्हातारी आता चर्चच्या बाहेर काही वस्तू विकत आहे. त्याला वाईट वाटलं. मग तो त्या म्हातारीकडे गेला आणि विचारलं, काय तुझा मुलगा तुला परदेशामध्ये जाऊन मदत करत नाही का काय? ते म्हटले नाही, एक चिठ्ठी कसली तरी पाठवतो, त्याच्यावरती लाल रेषा असतात आणि त्या मी माझ्या सगळ्या भिंतीला लावून ठेवलेल्या आहेत. मग पास्टरला मोठा प्रश्न पडला, मुलगा परदेशात जाऊन नुसत्या चिठ्ठ्याच पाठवतो का? म्हटलं चला हिच्या घरी व्हिजिट करू. आणि मग त्यानं तिच्या घरी व्हिजिट केली. पाहतर तर काय, ज्या चिठ्ठ्या तिने भिंतीवर लावून ठेवले होते ते कितीतरी डॉलरचे चेक होते, परंतु तिलाच ते वाचता तेच नसल्या कारणानं नेमकं त्याचं व्हॅल्युएशन तिला कळालेलं नाही. आमच्याकडे पण हे बायबल आहे. याची व्हॅल्यू ज्या दिवशी आम्हाला कळेल ना, त्या दिवशी आम्हाला रस्त्यावरती बसून विकावं लागणार नाही, तर आम्ही समृद्धीचं जीवन जगणार आहोत. हे समजलं पाहिजे. हे समृद्धीचं जीवन फक्त या पुस्तकामध्ये आहे. बाकी तुम्हाला कुठंच पुस्तकं सापडणार नाही. कोणीतरी मागच्या 2 आठवड्याखाली पूर्वी कुठंतरी रोटरी क्लब मध्ये आपलं चर्च होतं, त्यावेळेस ते चर्चला आलेले. त्यांच्या घरी गेलो. त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या चर्चमध्ये आम्ही पहिल्यांदा आले, त्यास माझी परिस्थिती इतकी वाईट होती की घरी गेल्यावर शिजवून खायचं काय हा प्रश्न माझ्या समोर होता. आता घरी गेल्यावर काय जेवायचं? पण तशाच अवस्थेमध्ये कुणीतरी एका मुलानं त्यांना सांगितलं की इथं येऊन बघा. श्रीनिवासचा मित्र होता तो. त्या श्रीनिवास आपला फार जोशमध्ये होता, आता पण आहे. मग त्याला माहिती आहे की नाही, तो इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू रिपेअर करत होता, तुझा मित्र, कर्णिक नगरला. त्याच्या मित्रानं श्रीनिवास, आम्ही सगळेजण त्याच्या घरी गेलो होतो प्रार्थनेसाठी. मग त्या घरामध्ये गेलो आणि मग ते म्हटले निराश होऊन आम्ही चर्चमध्ये आलो. त्या दिवशी चर्चमध्ये आल्यावर एवढा आमचा विश्वास वाढला, पण डोक्यामध्ये सारखं होतं घरी गेल्यावर करायचं काय.
ट्युशनला विद्यार्थी होते, परंतु ते लिमिटेड विद्यार्थी होते. ट्युशन घेऊन कसं तरी घराचा उदरनिर्वाह त्या लेकरांना घेऊन मी करत होते. चर्च सुटलं, विश्वास वाढला आणि मग मी घराकडे पोचले. घराकडे गेल्याबरोबर घराच्या बाहेरच बिर्याणीचा वास यायला लागला. मी म्हटले घरात खायला काय नाही, बिर्याणीचा वास येतोय कसा? मग आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणात बघतो तर काय मुलीने बिर्याणी, ती अगं आपल्या घरात काहीच नव्हतं, बिर्याणीचे पैसे आले कुठे? अगं तू चर्चला गेली आणि विद्यार्थ्यांनी फी आणून दिली, त्याच्यातनं आपण बिर्याणी बनवून ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर एवढे विद्यार्थी माझे वाढले की तुमच्या चर्चमध्ये पाव टाकल्यापासून माझं घर आशीर्वादित झालं. आणि मग ते पुण्याला गेले. मग पुण्यामध्ये गेल्यावर पुण्यातल्या काही स्त्रिया एकत्र येऊन प्रार्थना करतात. आणि प्रार्थना करता करता ते तुम्ही सोलापूरचे ना? ते हो सोलापूरचे. तुम्हाला माहितीये का सध्या महाराष्ट्रामध्ये यरुशलेम जर कुठं असेल तर सोलापूरमध्ये आहे. सगळं महाराष्ट्रातले लोक जाऊन त्यांना भेटून येत आहे. हो मी तिथलीच आहे. तुम्हाला माहितीये का ते शिलो चर्च यरुशलेमेला भेटी देण्याच्या ऐवजी एकदा सोलापूरला भेट द्या असं ती म्हटले. अहो म्हटले मी त्या चर्चचे मेंबर होते. आणि ते म्हटले मला मोठा आनंद झाला की या शहराकडे लोक महाराष्ट्राची यरुशलेम म्हणून पाहत आहे. का महाराष्ट्राची यरुशलेम मध्ये पाहत आहे? इथं येशू आहे. येशू हे आमच्या यरुशलेमेचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. ख्रिस्त केंद्रित जीवन, प्रभूला उंच करणं, इतकं उंच करणं की राष्ट्रांनी त्याच्याकडे पाहावं. राष्ट्रांनी त्याच्याकडे पाहावं. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, हा जो प्रभू आहे ना, हा प्रभू नुसता बायबल मधला प्रभू नाही बरं का. एक धर्म असतो, त्या धर्मामध्ये एक संस्कार दिले जातात आणि धर्मासाठी लढले जातं. हा धर्म माणसाला लढवतो. पण येशूच्या बाबतीमध्ये काय माहिती का, तो चोर येतो, चोरी घात आणि मग येशू काय देतो? जीवन. येशूचं वैशिष्ट्यच आहे जीवन देणं. जीवनाचा अर्थ तरी नेमका काय आहे? हे जीवन आहे तरी काय? काही लोक म्हणतात लग्न होत नाही मग काय जगायला अर्थ आहे? मग तो तरुण मरतो पण लग्न नाही झालं म्हणून, नाही का? नोकरी नाही लागली मग काय जगायला अर्थ आहे? लग्न पण असतं, नोकरी पण असती, लेकरं नसतात. मग लेकरं नाही तर जगण्याला अर्थ काय? म्हणजे जगण्यासाठी काहीतरी आवश्यक आहे. ऐका, आणि हे फक्त येशूच देतो बरं का. जे तुम्हाला पाहिजे जीवन म्हणजे तुम्हाला जगण्यासाठी जी आवश्यकता आहे ती फक्त येशू देत असतो. एवढ्या साक्षी घडत आहेत. त्या युट्यूबचा संदेश चालू असताना त्यातल्या 8 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो की आमचं लोन मंजूर व्हावं, मंजूरच होत नव्हतं. आणि तेवढ्यात युट्यूबचा संदेश चालू असताना मी तिथं म्हटलं की कोणतरी एक व्यक्ती प्रभू प्रार्थना करत आहे तिचं लोन सँक्शन व्हावं आणि त्यांच्या लोनचं अडकन, मला ते शुक्रवारची प्रेयर असेल त्यासाठी काहीतरी प्रार्थना देव मला सांगतो तशी मी करत असतो आणि ती केली. ते म्हटलं आम्ही ते ऐकलं आणि आम्हाला माहिती होतं की ते आमच्या बहिणीची समस्या. आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं आणि म्हटलं प्रभू हे आमच्या बहिणीच्या जीवनामध्ये तू घडावा. अशी प्रार्थना झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचं लोन सँक्शन झालं. कुठं का असे ना, देव काम करतो त्याच्या समयाप्रमाणे. म्हणून लक्षात ठेवा, देवावरती प्रेम करायला शिका. जर ध्येय तुमचं काय असेल ना तर फक्त म्हटलं देवा मी तुझ्यावरती प्रेम करत आहे बस. आज एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. या पृथ्वी तलावर जसा आनंद आहे ना, मला माहिती की रिझल्ट लागल्यावर सगळ्यांना पर्सेंटेज आनंद आनंद किती पर्सेंट पास झाला का याच्यामध्ये आनंद असतो. त्यानंतर आम्ही पाहतो कित्येक लोकांना या दिवसामध्ये ते म्हणतात लोन सँक्शन झालं पण आनंद आहे बरं का. आणि नंतर प्रार्थना येतात की ते लोन पास झाले पण फेडायची ताकद द्या. म्हणजे तो आनंद निघून जातो बरं का. काहींना नोकरी लागल्याचा आनंद आहे, काहींना लेकरं झाल्याचा आनंद आहे. परंतु तुम्हाला माहितीये का स्वर्गामध्ये सुद्धा एका गोष्टीचा आनंद होतो. आणि आज आम्ही पाहणार आहोत स्वर्गातला आनंद कोणता. आता ऐका बरं का, जसं देव तुम्हाला आनंद देतो. ऐका, नोकरी लागली आनंद झाला, पास झाला आनंद झाला, लग्न झालं आनंद झाला, लेकरं झाली आनंद झाला, घर बांधलं
घरातल्या वस्तू मिळाल्या, सगळा आनंद आनंदाने. मग प्रभू तुम्हाला भरपूर आनंद पृथ्वी तलावर देत असतो. पण कधी शांत डोक्याने विचार केला का, जसा प्रभू मला पृथ्वी तलावर आनंद देत आहे, देवाला पण मला स्वर्गामध्ये आनंद द्यायचा आहे. आणि आज ज्यास तुम्ही वचन ऐकाल ना, त्यास तुम्हाला कळेल स्वर्गामधला आनंद या पृथ्वी तलावर त्याचे निवडलेले लोकच पूर्ण करू शकतात. आम्ही आमच्या आनंदासाठी धडपडत आहोत. आम्हाला आनंद मिळाला पाहिजे, आमच्या परिवाराला, आमच्या लेकरांना आनंद मिळाला पाहिजे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव तुम्हाला परिपूर्ण आनंद देतो. देवाला कधीच वाटत नाही की त्याची लेकरं प्रश्नामध्ये, डिप्रेशनमध्ये, हताश, निराश, खिन्न, कष्टी, आजारपणामध्ये, व्याधिविकारामध्ये, कर्जामध्ये असावं, असं प्रभूला कधीच वाटत नाही. त्याला नेहमी वाटतं की त्याची लेकरं समृद्ध असावी, निरोगी असावीत, कर्ज आजारीपणातनं मुक्त असावेत, तणावातनं त्यांनी मुक्त असावे. मग दिवस रात्र प्रभू या सगळ्या गोष्टी तुम्हाला देत असतो. पण कधीच आम्ही विचार करत नाही की स्वर्गामधला आनंद कोणता. आजपर्यंत मी पुष्कळ संदेश दिले, पुष्कळ संदेश ज्यानं तुमची आत्मिक उन्नती झाली, ज्याच्यानं प्रभूचे आशीर्वाद तुम्ही उपभोगले. परंतु आजचा संदेश या सगळ्या संदेशापेक्षा वेगळा आहे. आणि तो संदेश काय, स्वर्गामधला आनंद कोणता. या पृथ्वी तलावरती राहून तुम्ही स्वर्गातल्या देवाला आणि देवदूतांना पण तुम्ही आनंदित करणार आहात. स्वर्ग या आनंदाकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे, स्वर्गाचं लक्ष. मुळामध्ये प्रश्न पडतो की देव स्वर्गामध्ये काय करत आहे, देवदूत स्वर्गामध्ये काय करत आहे. शास्त्रात तरलेले इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, डुलकी पण घेत नाही. मग देव काय करत आहेत नेमकं जागं राहून तरी. अहो, तुमच्या गरजाचा तो भागवतो. बायबल सांगतं रोज सकाळी तो आपली मूठ उघडतो आणि त्याची दया म्हणजे तुम्हाला नवीन नवीन आशीर्वाद तो देतो. सगळं तुम्ही घेता, पण कधी देवाला विचारलं, देवा तुझा आनंद स्वर्गामध्ये कसला आहे. आणि तुम्हाला आज जी गोष्ट सांगणार आहे, यातल्या कित्येक लोकांनी तो स्वर्गामध्ये आनंद निर्माण पण केलेला आहे. आणि मला आनंद वाटतो की मी ज्या याचा अभ्यास केल्यास त्यास मला कळलं, म्हटलं प्रभूजी जगातलं सगळ्यात भारी काम मी करतो का, कारण माझ्या कामाचा आनंद स्वर्गामध्ये आहे. जगातल्या लोकांना तुमच्या कामाविषयी काही वाटो. आता तुम्ही घरात काम केल्यावर तुमच्या कामाने कोणी समाधानी नसतं, कोणी समाधानी नसतं. लेकरं काम करताना आईबाप दोष करतात, हे असलं. आईबाप काम करताना लेकर म्हणतात हे असलं. तुम्ही कंपनीत काम करताना तिथला बॉस म्हणतो असलं. म्हणजे तुमच्या कामाने कोणी समाधानी नसतं. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, तुमचं काम तुम्ही किती पण सुपिरियर करा, पण समोरच्याला व्यक्तीला काय वाटतं की माझंच काम भारी आहे. हा प्रॉब्लेम तुमच्या कामामध्ये नाही, हा प्रॉब्लेम मनोवृत्तीमध्ये आहे. त्या समोरच्या व्यक्तीची मनोवृत्ती येते. म्हणून तुम्ही माणसाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करूच नका. कोणी माणूस जगात समाधानी होणार नाही. कोणती सासू होणार नाही, कोणती सून होणार नाही, कोणती मुलगी होणार नाही, कोणती आई होणार नाही, कोणता भाऊ होणार नाही, कोणती बहीण होणार नाही, कोणता पाळक नाही, कोणता मेंबर नाही. कोणच समाधानी नसणार आहे. सगळेजण अतृप्त आहे. प्रत्येक जण तुमचा आनंद कशामध्ये शोधणार नाही. पण आज सकाळी आम्हाला स्वर्गामधला आनंद शोधणं गरजेचं आहे. आणि बायबल सांगतं या पृथ्वी तलावर देवदूत, स्वर्गातले देवदूत आणि देव या दोघांचं लक्ष लागलेलं आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, स्वर्गामध्ये निरंतर देवाची स्तुती केली जाते. आज किती सुंदर वर्शिप आपण केली नाही का. याच्यापेक्षा भारी वर्शिप स्वर्गामध्ये हो. तुम्ही विचार करा, ही आपली छोटी छोटी मुले, यांनी कुठं ट्रेनिंग घेतलं नाही, काही घेतलं नाही. ते आले, वाजवायला लागले. आणि वाजवायला लागल्यावर देवानं त्यांना कौशल्य दिलं. देव कौशल्य देतो बरं का. मग हे सगळे एवढं सुंदर वाजवतात, लेडिंग करणारे एवढं छान लेडिंग करतात, गाणारे एवढं छान गातात. मग देतो कोण, ट्रेनिंग कोण दिला, मला पवित्र आत्म्यानं. विचार करा, स्वर्गामध्ये देवदूत आहे. या देवदूताला देवाने किती विशेष प्रकारचं प्रशिक्षण दिलं असेल. आणि ते प्रशिक्षण देऊन स्वर्गामध्ये निरंतर देवाची आराधना चालू आहे. पण तरी सुद्धा स्वर्ग आनंदून जात नाही. एवढी सुंदर उपासना, एवढी सुंदर आराधना चालू आहे आणि या आराधनेत स्वर्ग आनंदून जात नाही. पण जे आनंद निर्माण करणारे देवदूत, ऐका बरं का, हे देवदूत अहोरात्र देवाची स्तुती करत आहे, धन्यवाद देत आहे. असं लिहिलंय 24 तास त्यांचं प्रेज वर्शिप चालू आहे. का तर देव आनंदी व्हावा. पण तरी देवाचा आनंद तिथं नाही.
काय गडबड आहे बघा. देवदूत अहोरात्र प्रयत्न करतात, 24 तास. वडील आहेत, 24 वडील उपडे पडतात, सगळं आपले राजलोक मुकुट काढून ठेवतात, एवढं सगळं सुंदर महिम्यानं भरलेलं आहे आणि प्रभूचं गौरव त्या ठिकाणामध्ये. पण तरी पण देवाचा आनंद पूर्ण होत नाही. मग कसा आहे देवाचा आनंद कशामध्ये, स्वर्ग कशामध्ये, आणि स्वर्ग कसा आनंदी होतो ते आम्ही वाचणार. लुकाचं शुभवर्तमान तुम्ही वाचलंय, पण आता तुमच्या लक्षात 15वा अध्याय 1 ते 7 वचन. लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 1 ते 7 वचन. सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकावयास त्याचे त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्री अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्या बरोबर जेवतो. मग त्यानं त्यांना हा दाखला सांगितला, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, त्यातून एक हरवलं तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. कशाने स्वर्गात आनंद होतो? एक पापी व्यक्ती पश्चाताप करतो, त्याच्यानं स्वर्ग आनंदून जातो. काय सुंदर आहे. आणि वैशिष्ट्य काय माहिती का, आज मंडळ्या याच्यामध्ये अडकून पडल्यात की त्यांना असं वाटतं वर्शिपनी देव आनंदित होणार आहे. जेवढी चांगले वाद्य वाजतील, जेवढं चांगल्या प्रकारचं गाणं तुम्हाला गाता येईल, मंडळी कशामध्ये अडकून गेलेली आहे? स्वर्गातला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, स्वर्गामध्ये याच्यापेक्षा भारी वर्शिप आहे हो. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं याच्यापेक्षा भारी वाद्य स्वर्गामध्ये. आपल्याकडे तरी काही वाद्य कमी आहे. स्वर्गामध्ये निर्माताच देव आहे आणि देवानं त्या देवदूतांना ट्रेनिंग दिली. एवढं भारी ट्रेनिंग त्या देवदूतांना दिल्यावर शास्त्र सांगतं हे सगळं दिवस रात्र तिथं चालू आहे. जो संदेश मी तुम्हाला देतो, लोक म्हणतात तुमच्या संदेशानं, परवा कोणीतरी मला मेसेज केला आणि सांगितलं की अनेक दिवसापासूनची माझ्या नवऱ्याची दारू तुमच्या संदेशानं सुटली. परवाचा स्टेटस तुम्ही बघितला असेल, संदेशानं सुटली दारू. किती आनंद झाला. मग काय देव, मी तिथून त्या आणि त्या जे करत आहे, प्रीचिंग करत आहे, देवाला प्रीचिंग करण्यामध्ये आनंद आहे. तो प्रीचिंग नको रे. या प्रीचिंगच्या द्वारे एक व्यक्ती पश्चाताप करेल ना, त्या स्वर्गामध्ये मोठा आनंद होतो. ऐका, शास्त्र सांगतं लोक 99 मेंढरं घेऊन बसलेले आहेत. मंडळीचं प्रॉब्लेम काय ते आहे, त्याच्यामध्ये समाधान. 99 आहेत ना, बस झाले. त्यांचा आनंद काय? 99 मेंढरामध्ये आनंद आहे. ते कशामध्ये समाधानी? 99 मेंढरं धष्टपुष्ट आहेत, चांगली आहेत आमची मेंढरं. ते आमची मंडळी चांगली आहे, पॉवरफुल आहे, एज्युकेटेड लोक आहेत, पैसा देणारे लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत. अजून त्याच्या आमच्याकडे स्मार्ट लोक आहेत, दिसायला सुंदर आहेत, आमच्याकडे 4 व्हीलर वाले लोक आहेत. अरे याच्यात आनंद नाही. एक दारुड्या बदलतो ना, त्या स्वर्गामध्ये मोठा आनंद होतो. ते वचन परत वाचा. सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकाव्यास त्याच्याजवळ येत होते. कोण आलं? जकातदार व पापी. मुळामध्ये देवाचं अंतःकरण समजलं पाहिजे. चोर येतो चोरी घात व नाश करण्यासाठी, मी आलो तुम्हाला. येशू जेव्हा जगामध्ये आला, त्या धार्मिक लोकांची कुरकुर काय होती? अरे तुझा गुरु नेहमी पापी लोकांमध्ये बसत आहे. अरे मुळात येशू पापी लोकांसाठी आला ना, धार्मिकासाठी. आता समजा या शहरामध्ये सगळे निरोगी लोक आहेत, दवाखान्याची गरज काय? सगळे बरे आहेत, खाऊन पिऊन चांगले आहेत, डॉक्टरची काय गरज आहे? कोणतरी तुमच्या घरात येतात म्हणतात नाही तुम्हाला इंजेक्शन. अरे आजारी तर पडू दे, उगीच इंजेक्शन द्यायला लागलेलं आहे. करोनाच्या काळात कोणी लस घेत नव्हतं ते.
आम्ही मरतो पण लस घेणार नाही का. त्या टायमाला त्या म्हाताऱ्या कशा कजाग होत्या, आम्ही मरू पण लस घेणार नाही. ते म्हणते तुम्ही मारायलाच आला आम्हाला, देशाची लोकसंख्या कमी करायला. आजारी असल्यावर सुद्धा लोक घेत नाहीत, पण बायबल सांगतं निरोग्याला वैद्याची गरजच नाही. ऐका, आज मंडळांमध्ये नेमका प्रॉब्लेम काय, चर्चेसमध्ये प्रॉब्लेम काय, त्यांना नेमका आनंद कसा आहे. ते म्हणतात देवा आमच्या मंडळीला समृद्ध बनव, भरपूर पैसेवाले लोक आमच्या मंडळीमध्ये असू दे. मंडळीची समृद्धी किंवा स्वर्गाचा आनंद हा पैशामध्ये नाही आहे, तितक्या लोकांमध्ये आनंद नाही, तर हरवलेल्या एक मेंढरामध्ये तो आनंद आहे. एक हरवलेलं मेंढर, 99 नीतिमान व्यक्तीपेक्षा एक हरवलेलं मेंढरू जर परत आलं ना तर स्वर्ग आनंदून जातं. म्हणून हरवलेली मेंढर शोधणं याला म्हटलेलं आहे की आम्ही स्वर्गामध्ये आनंद आहे. तुम्ही जाता हरवलेली मेंढर शोधण्यासाठी, तुम्हाला माहिती का तुम्ही किती मोठं काम करता. या हरवलेल्या एक मेंढराला तुम्ही चर्चमध्ये घेऊन येताना तुम्हाला काय वाटतं, मंडळीकडे माझं लक्ष, मंडळी आमच्याकडे पाहत नाही आणि कोण आमचं कौतुक करत नाही. अहो एक आत्मा त्याचा बाप्तिस्मा होतो ना, तुम्ही बाप्तिस्मा घेत नसताना लोकांचे विचार काही का असुना, पण स्वर्गामध्ये एका व्यक्तीच्या तारणाच्या द्वारे स्वर्ग आनंदून जातो आणि स्वर्गामध्ये मोठा उल्हास होतो प्रियांनो. म्हणून शास्त्र सांगतं देवाचा खरा आनंद किंवा स्वर्गातला खरा आनंद कोण, तर एका पापी व्यक्तीने पश्चाताप करणं. एक पाप व्यक्तीने पश्चाताप केला पाहिजे. मग तुमचं जाणं कुठं असलं पाहिजे. येशू कुणाकडे गेला, कोणाकडे गेला, आणि आम्हाला त्यांची अलर्जी, त्यांच्याकडे कशाला जाय. आमचं डोकं काय असतं, मरू द्या मरू द्या, ते नरकातच जाणार आहे. ते काय ते दारुड्या सुधारणार आहे, ते असलं काम करणार. हे जजमेंट करण्यासाठी तुम्हाला ठेवलं नाही, तुम्हाला शुभवर्तमान प्रसार करण्यासाठी जगामध्ये पाठवलेलं आहे. एक पापी व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊ नये, तर शास्त्र सांगतं येशू धार्मिक लोकांमध्ये बसलाच नाही. एक मत्ताईच्या शुभवर्तमानाच्या 9व्या अध्यायामध्ये 10 ते 13 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला सांगते. वाचा. हा, फार सुंदर सांगितलेले बरं का. नंतर असे झाले की तो घरात बसला असता पहा बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीत जेवावयास बसले. हे पाहून परुषी त्यांच्या शिष्यास म्हणाले तुमचा गुरु जकातदार व पापी लोक यांच्या बरोबर का जेवतो. हे ऐकून तो म्हणाला निरोग्यांना वैद्याची गरज नाही. मग कुणाला गरज आहे, तर दुखनाईतांना आहे. मला दया पाहिजे, ऐका, मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय हे जाऊन शिका. कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलावण्यासाठी. कोणासाठी, पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे. कशासाठी येशू आला, मुळामध्ये आम्हाला देवाचं अंतःकरण समजलं पाहिजे. काय देवाचं अंतःकरण, येशू म्हटला मी पापी लोकांना बोलवण्यासाठी आलेलो आहे. ऐका बर का, शास्त्री पुरुष धार्मिक आहेत, पण त्यांची धार्मिकता लोकांना दंड देणारी धार्मिकता आहे, न्याय करणारी धार्मिकता आहे. यांच्या अंतःकरणामध्ये कठोरता आहे. लक्षात घ्या, धार्मिकता त्याने तुम्हाला कठोर बनवता कामा नये. तुमची धार्मिकता तुम्हाला त्यानं कठोर बनवता कामा नये. आणि कठोर धार्मिक यांना देव आपल्या जवळ पण बसवत नाही. त्यांनी पंक्तीला कोण बसले होते, म्हणजे शेजारी कोण बसले होते, पापी लोक. आता उद्या दिनाकरनच्या शेजारी एखादा दारुडा जाऊन बसला, लोक काय म्हणतात, 2 लाख रुपये देऊन आम्हाला जवळ नाही दारुड्याला. आता ते मोठे लोक बसवत नाहीत, पण येशूनं बसवलं. येशूनं जवळ का हो माहिती का, ज्याची लायकीने त्याला तुम्ही जवळ घ्याल ना, आपोआप तो देवाकडे वळतो. प्रिया, चांगल्या तुला तुम्ही काही पण द्या, चांगल्या व्यक्तीला तुम्ही किती मान सन्मान द्या, तो काय करणार आहे. आता या चांगल्या लोकांनी येशूतलाच दोष शोधला. हो, या शास्त्री पुरुषी चांगले लोक आहेत आणि त्यांनी काय केलं, 2 लोकांची तुलना, एक येशूला पाहिलं आणि दुसरं त्या असणाऱ्या पापी माणसाला त्यांनी पाहिलं, जकातदाराला पाहिलं. हे चांगले लोक तुमच्यातले दोष शोधतील, पण येशू तुमच्यातला दोष शोधत नाही, तर तुम्हाला दोषमुक्त करण्यासाठी या पृथ्वी तलावर तो आलेला आहे. प्रत्येक व्यक्तीनं दोषमुक्त व्हावं.
काय देवाचं अंतःकरण? तो म्हणतो मला काय लिहिलंय? मला दया पाहिजे, हा. यज्ञ नको. तुम्ही यज्ञ करत बसू नका, उपास केलेत भरपूर. काय होतं प्रॉब्लेम माहिती का? आम्ही भरपूर उपास करायला तयार आहे, पण कुणाचं परिवर्तन आम्हाला नकोच आहे, बदलच नकोय कुणामध्ये. आणि एखाद्या व्यक्ती बदलावा याच्यासाठी पण आमच्या आता लक्षात घ्या, हे शास्त्री परुषी यांनी प्रयत्न करायला पाहिजे ना लोकांना बदलायला. तुम्हाला धर्मग्रंथ दिला कशासाठी आहे? धर्मग्रंथ तुम्हाला यासाठी दिला हे सांगून लोकांचं जीवन बदललं जावं. परंतु शास्त्री परुषी धर्मशास्त्रच याच्यासाठी शिकवत होते की ते म्हणायचे तुम्ही मरणारच आहे, तुमचा नाशच होणार नाही, आणि तुमचा नाशच होणार नाही, तुम्ही चांगलेच नाही, तुम्ही वाईटच आहे. ते लोक अजूनच वाईट बनत गेले. ईश्वराला म्हणला तसं नाही, देवाचं अंतःकरण त्यानं सांगितलं मला यज्ञ नको, दया पाहिजे. दया पाहिजे. लक्षात घ्या, जर तुम्ही कितीही मोठी सेवा करत असाल, ऐका, किती पण मोठी सेवा करा, हजारो लोक तुमच्या मागे येत असतील, हजारो आत्मे तुम्हाला फॉलो करत असतील, तुम्ही किती दानधर्म करणारे लोक असा, किती शुभवर्तमान प्रसार करणारे लोक असा, किती मोठे सिंगर असा, किती मोठे वादक असा, किती मोठे प्रिचर असा, परंतु ना तुमच्या प्रिचिंगनी, ना तुमच्या गाण्यानं, ना तुमच्या वाजवण्यानं स्वर्ग आनंदी होणार. पण लक्षात ठेवा, एक पापी व्यक्तीला तुम्ही प्रभूकडे आणून त्याला पश्चाताप करायला लावाल ना, त्या स्वर्गामध्ये मोठा आनंद होणार आहे. याच्यात स्वर्गामधला आनंद आहे. धार्मिक म्हणू नका, कट्टर धार्मिक आणि कट्टर अशा प्रकारचं असं जीवन तुमचं असू नका की तुम्ही दुसऱ्याचे दोष शोधत बसा. इथं लिहिलंय, तिथं वाचा बरं, 9 अध्याय मत्त्याचं शुभवर्तमान 10 वचन वाचा. नंतर असे झाले की तो घरात बसला असता पहा बरेच जकातदार हा. व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले. आता बघा बसणारे कोण होते? पंक्तीला बसणारे कोण होते? जकातदार, शिष्य तर होतेच, अजून जकातदार व पापी. पुढं येशू व त्याचे शिष्य हा. यांच्या पंक्तीस हा. जेवावयास बसले. हा. हे पाहून परुषी त्याच्या शिष्यास आता म्हणाले. प्रॉब्लेम काय झाला माहिती का? पापी जेवायला बसले आणि हे स्टँडिंगला. शास्त्री पुरुषी यांना जेवायला रांगेत थांबवलं. आम्ही एवढे धार्मिक आहे, आम्हाला का नाही बसवलं? अरे तुम्ही 12 महिने धार्मिकतेनं लोकांच्या घरी जेवून आलाय. पहिलं निमंत्रण कोणाला असतं? आता यांच्या लग्नाचा वाढदिवस पहिला डबा मला आला. पाळक आहे म्हणजे माझ्याकडे डबा येणार, आणि मी तरी सुद्धा तिथं दुसरं कोणतरी, मला जागा नाही बसायला. ह्यांना जागा, कुणाला जागा? पापी लोकांना जागा. ऐका, खरी धार्मिकता, स्वर्गामध्ये आनंद कोणत्या गोष्टी नव्हतं माहिती का? जेव्हा तुमच्या घरामध्ये एकत्र एखादं निमंत्रण असेल ना, त्या धार्मिकापेक्षा या व्यक्तीला जवळ करा की ज्याला उद्धाराची गरज आहे. त्याला उद्धाराची गरज आहे. आणि हा उद्धार कसा मिळणार आहे? हा उद्धार या पापी व्यक्तीला प्रेम दिल्यानं मिळणार आहे. येशूनं त्यांना प्रेम दिलं, त्यांनी धार्मिकाला प्रेम दिलं, आणि ते धार्मिक होतेच कसे काय हो? त्यांनी येशूतले दोष शोधले. लक्षात ठेवा, धार्मिक लोकांचं वैशिष्ट्य ते दुसऱ्याचे दोष शोधत नाही. दावीद म्हणतो नित्य माझं पाप माझ्या समोर आहे. धार्मिकतेचं वैशिष्ट्य, धार्मिक व्यक्तीचं वैशिष्ट्य काय? त्याचं पाप त्याच्या समोर आहे. म्हणून आम्ही पाहतो या शास्त्री पुरुषांची मानसिकता काय होती. मंदिरात गेलं तरी सुद्धा ते प्रार्थना करताना तो, आणि पापी माणसाची प्रार्थना तो ऐकत आहे, आणि त्याला ऐकूला जाईल अशी प्रार्थना कोण करत आहे? शास्त्री पुरुषी. काय प्रार्थना करत आहे? मी याच्यासारखा नाही. तू कुणासारखा नाही ही प्रार्थना नाही. प्रार्थना म्हणजे तुला बदलायचंय, प्रार्थना म्हणजे तुझी गरज आहे. त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा त्याचं लक्ष त्या पापी माणसाकडे लागलेलं आहे. काय देवाचं अंतःकरण आम्हाला समजलेलं आहे. स्वर्गामधला आनंदच आम्हाला समजलेला नाही. आम्ही आमच्याच आनंदामध्ये अडकून पडलेलो आहे. आमचा आनंद कोणता? शास्त्री पुरुषाचा आनंद काय? त्याला, येशूला आणि पापी व्यक्तीला दोष देणं हा त्याचा आनंद आहे. तुमचा आनंद काय? तुम्हाला माहिती का? एखाद्या पापी व्यक्ती संबंधानं आम्ही जे अनुद्गार काढतो याच्यामध्ये स्वर्ग दुखावला जातो. आम्हाला माहित पण नाही. त्या व्यक्ती संबंधानं जी माझ्या मनातली भावना आहे, ती भावना म्हणजे स्वर्गाला दुखावणारी भावना आहे. स्वर्गाला आम्ही दुखवून टाकतो, देवाला आम्ही दुःखी करतो प्रियानो. म्हणून बायबल समजून घेणं फार गरजेचं आहे. देवाचं अंतःकरण समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून येशू म्हटला मला यज्ञ नको, मला दया पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला कळला नाही का? येशू त्याने शिक्षण द्यायला लागला कुणाला? शास्त्री आणि पुरुषांना. अरे तुम्ही यज्ञ तर खूप करता रे, पण दया कुठे आहे तुमच्या अंतःकरणामध्ये?
म्हणून लक्षात ठेवा, यज्ञाच्या भांगडीत पडू नका. उपास तापास व्रत वैकल्प्य याच्या नादी तुम्ही लागू नका. उपास तुम्हाला प्रौढी निर्माण करणार आहे. त्या उपासना तुमची प्रौढी. सकाळी उठून आम्ही प्रार्थना केली, आमची प्रौढी असेल. पण ज्या वेळेस तुम्ही उठता आणि एका पापी व्यक्तीच्या घरामध्ये, धार्मिकाच्या घरी जाऊ नका. म्हणून म्हटलं डॉक्टर आला आणि तुम्ही धडधाकट तुम्हाला इंजेक्शन द्यायला लागलं. पहिले तर तुम्ही ह्या डॉक्टरला इंजेक्शन द्यायला पाहिजे किंवा याला मेंटल मध्ये ऍडमिट केला पाहिजे का? याला कळतच नाही इंजेक्शन कोणाला द्यायचं. तुम्ही कुठे जातात? ज्यांचं तारण झालं त्यांच्याकडे, का ज्यांना खरंच आणि जे आजार आहेत, जे पापामध्ये आहेत, जे व्यसनामध्ये आहेत, ज्यांना उद्धाराची गरज आहे, ज्यांना देव ठाऊक नाही, अशा लोकांकडे तुम्ही जातात का? जे ऑलरेडी बरे आहेत, ज्यांना येशू माहिती आहे, त्यांच्याकडे आम्ही जाऊ, घ्या इंजेक्शन. स्वर्गात कशाला आनंद होईल? स्वर्ग कशाला आनंदून जातो? जे देवापासून दूर आहे त्यांच्याकडे तुम्ही गेला पाहिजे. आणि देवाची स्तुती असो, युट्यूब अशा लोकांपर्यंत पोहोचायला लागलं. मला पाळकाने का फोन केला आणि त्यांनी सांगितलं, पास्टर, मंडळीमुळं, कौटुंबिक कलहामुळं माझं आत्मिक जीवन संपुष्टात आलं होतं आणि मी ठरवलं की आता मिनिस्ट्री बंद करायची. आणि तेवढ्यामध्ये युट्यूबचा एक संदेश आला. त्या संदेशानं मी रडलो आणि मी पुन्हा मिनिस्ट्रीमध्ये उभं राहिलो. याचा आनंद स्वर्गामध्ये आहे प्रियानो. कुणाला तरी उभं करा, कोणाला तरी उभं करा. तुटलेल्या व्यक्तीला, माघारी गेलेल्या व्यक्तीला, जो पापाकडे गेलेला व्यक्ती आहे, ज्याला आशा नाही, जो मरत आहे, त्या व्यक्तीला उभं करण्यामध्ये स्वर्ग आनंदून जातो. स्वर्गातले देवदूत त्याच्याकडे पाहत आहे. 99 लोकांमध्ये समाधानी राहू नका. हे तुमचे लोक जे खुर्च्या भरलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही समाधानी. आता आम्ही म्हणतो वर चर्च बांधणार, ते भरणार नाही. आमचं ओझ या 30 लाख लोकांच्या सोलापूर शहरामध्ये. अजून एक गोष्ट मला सांगतो, जेवढा ख्रिस्ती लोकांचा छळ होईल ना, तेवढी सुवार्ता मोठ्या प्रमाणात होणार आहे. अजून तर हे तर तुम्ही आता फक्त ट्रेलर कोणीतरी मारलं. अहो, तेव्हा त्या काळामध्ये असं लिहिले, त्या प्रेषितांना पकडत होते, खोड्यामध्ये घालत होते, फटके मारत होते त्यांना, आणि स्टेपनाला दगडमार करून ठार मारलं. पण असं लिहिले प्रेषितांच्या कृत्यामध्ये, देवाच्या वचनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आणि हजारोंची भर त्यांच्यामध्ये पडली. मी म्हणतो, येशूच्या आगमनापूर्वी भारत देशामध्ये मोठं संजीवन येणार आहे, कारण त्याची सुरुवात छळानं होती. परंतु शास्त्र सांगतं की जेव्हा छळ वाढतो तेव्हा स्वार्थ प्रसारात मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. आता दिवस आले की त्याच्यामध्ये लोकांचं तारण होणार आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही या लोकांना मारू आणि यांच्यावर खोट्या केसेस घालू, मग कदाचित धर्मप्रसार बंद होईल. अहो, धर्मप्रसार धर्माचा प्रसार नाही, हा येशू लोकांना समजावून सांगा. धर्म नाही कुणाला स्वर्गामध्ये नेणार. येशू म्हटला मार्ग, सत्य आणि येशू म्हटला नाही मी ख्रिस्ती धर्म आहे आणि माझा धर्म तुम्ही आत्मसात करा, मी तुम्हाला स्वर्गामध्ये देईन. स्वर्गात जाण्यासाठी धर्म नकोय, येशू महत्वाचा आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो, हे कोणाला द्यायचा? जे एक मेंढरू, जे 99 मेंढरातलं एक मेंढरू गेलेलं आहे. एकाला पण जाऊ देऊ नका. एक सुद्धा मेंढरू जाऊ देऊ नका. एक सुद्धा व्यक्तीला सोडू नका. कारण जस्ट एक मेंढरू कळपात न जातं असं लिहिलंय. वाचा ते वचन, लुकाचं शुभवर्तमान 15 अध्याय 7 वचन. तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे, असा कोण मनुष्य आहे की त्याच्या जवळ 100 मेंढरे असतात, 100 मेंढरे असतात, त्यातून एक हरवले, एक हरवलं तर 99 रानात सोडून देऊन, 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही. त्याचा शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो. खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही, अशा 99 नीतिमानापर्यंत बद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. ऐका, हे रेग्युलर चर्चला येणाऱ्या लोकांना बघून बघून देव कंटाळला, बोर झाला. ते चेहरे, 30 तोंड तसेच फुगलेले,
तसंच धुसफूस. पण जी मंडळी, जे चर्च इतकं ऍक्टिव्ह आहे ना, ते काय करतं माहिती का, दर रविवारी एक पश्चाताप करायला देवाच्या मंदिरामध्ये येतो ना, त्या देव स्वर्गातनं सगळा फोकस त्या मंडळीकडे करतो असतो. अजून त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, मी तर म्हणतो शिलोचे दिवस असे यावेत ना, की त्या लोकांनी दर रविवारी नवीन नवीन लोक आणत असताना सगळे देवदूत आणि देव स्वतः येशू यांचं लक्ष कुठंच नव्हे, तर त्यांनी म्हटलं पाहिजे आज या रविवारी शिलोमध्ये कोणता नवीन आत्मा येऊन पश्चाताप करतो आणि तो कसा प्रभूकडे बोलतो. ही गोष्ट ज्या दिवशी चर्च प्रत्येक मंडळींमध्ये घडेल त्या स्वर्गामध्ये मोठा आनंद होईल. पण आज झालं काय, मंडळी आहे त्याच्यामध्ये समाधान आहे, चर्च आहे त्याच्यामध्ये समाधान आहे. आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती का, मंडळीचा पण आनंद निघून गेला आणि देवाचा पण आनंद निघून गेला. मुळामध्ये देव त्यांच्याकडे बघायला तयार नाही. आणि जेव्हा देव बघायचं बंद करून टाकतो ना, देवानं मंडळीकडे बघायचं सुरुवात केल्याबरोबर लोक एकमेकाकडे बघायला लागतात. आणि प्रॉब्लेम काय माहिती का भांडणाचं, त्यांनी माझ्याकडं असं बघितलं, तुम्ही असता का पेपरला, त्यांनी रागात बघितलं म्हणून भांडण झाली. आणि भांडण, तू माझ्याकडे असं का बघितलं, अरे माझं तोंडच तसं आहे, ते तसंच दिसतं बघितल्यावर, तरी पण भांडण करावं लागतं का, कारण लोक एकमेकाकडे बघतात त्यास भांडण होतं. पण ज्यास देव लोकांकडे बघतो त्यास लोक बदलून जातात. हे वैशिष्ट्य त्यांनी कानागावात दाखवलं नाही का. रांजण पाण्यानं काठोकाठ भरा, येशूनं पाण्याकडे बघितलं आणि पाण्याचा द्राक्षरस झाला. लोकांनी एकमेकाकडे बघितलं त्यात सगळं संपलं. पण जेव्हा येशू बघतो त्यात सगळं बदलून जातं. म्हणून लक्षात ठेवा, आता तुम्हाला त्या 99 मेंढराकडे बघायचं नाही. कुठं बघायचं, आम्ही 99 कडेच बघतो. तू मला बघ, मी तुला बघू. त्याच्याने प्रॉब्लेम काय होणार आहे माहिती का, तुम्ही एकमेकाला बघितल्यावर तुम्ही पण बोर होणार आहे नाही का. मला चांगलं आठवतं, मी 11वीला असताना, आता ते सर रिटायर पण झाले असते, आमचं गावामधली पहिलंच कॉलेज, देवाच्या दयेने बरं झालं ते चालू झालं, नाही तर आमच्या आईने मला सुतारच केला असता. तर ती म्हटली 10वी झाल्यावर आता काय सुताराच्या हाताखालीचा ट्रेनिंग घे, शिक आणि पोट भागवायचं. आणि मी म्हटलं नाही मला शिकायचं. मग त्याच वर्षी आमच्या शाळेमध्ये ज्युनियर कॉलेज सुरू झालं. बरं, आता पहिल्यांदा कॉलेज सुरू झाल्यावर एक बुटका सर त्यांनी आणला. एमफिल झालेला हुशार माणूस होता, पण ते कॉमर्सचे सगळे सुरुवातीचे 6 जे पेय होते त्याच्यातले 4 तास तोच. आणि त्याला फेस यायचं बोलून बोलून, आम्हाला बघून बघून झोप यायची. किती एक माणसाचं तोंड बघायचं. शेवटी तर म्हटलं फक्त कॉलेजच बदलो, पण घेणार कोण आम्हाला बाहेरच्या कॉलेजमध्ये. बरं जायचं तरी म्हटलं त्याला, म्हणजे एवढं त्या माणसाला बघून बोर. आणि मला पण त्याची क्यू येते, असं फेसायचा बोलून बोलून, पगार कमी आहे. बरं त्याचं पण ट्रेनिंग करून आता एमफिल करून नुकताच त्यांनी कॉलेज जॉईन केलं, त्याला पण शिकवायचं होतं. आणि तो एवढा बुटकान, कॉलेजमधली पोरं एवढी त्याची टिंगल करायची, पण तरी तो शिकवायचा. पण बघून बघून एवढं बोर झालं की असं वाटलं की सुतार काम केलेलं परवडलं, पण हे कॉमर्स घेऊन मोठा घोळ केला. एवढं बोर का, तर तेच तोंड आहेत ना. आत्मिक जीवनामध्ये आम्ही त्याच गोष्टीमध्ये राहतो ना, त्यास आम्हाला आत्मिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं चैतन्य दिसत नाही. पण ज्या आत्मिक जीवनामध्ये, म्हणून तर आम्ही पाहतो की पवित्र आत्मा आल्यावर जर पहिलं काम काय घडलं असेल तर हजारो आत्म्यांची भर त्यांच्यामध्ये प्रतिदिवशी पडली. स्वर्गामध्ये मोठा आनंद झाला. आणि आता शेवटच्या दिवसामध्ये जी मंडळी असणार आहे, या मंडळीचं वैशिष्ट्य काय, लोक एकमेकाकडे बघणार नाही, ते हरवलेल्या एका मेंढराकडे पाहतील. ह्याच्यामुळे स्वर्गामध्ये आनंद आहे. ज्यास तुमच्या डोक्यात कल्पना येते का, एक मेंढरू हरवलं त्याला आणायचं. चर्च मधले हरवलेले बघू नका, नाहीतर आता पहिले कोण हरवलं ते राहू द्या, येते ते बरोबर, ते कुठं जात नाही, बरोबर येते फिरून, त्यांना इथंच यावं लागतं, कारण इथं सगळं आहे. पण ज्यांना ख्रिस्ताची ओळख नाही, काय लिहिलंय तिथं वचन, तुमच्यातला असा कोण मनुष्य आहे त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, कोणी त्यातून एक हरवलं तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो. कशावर घेतो? खांद्यावर घेतो. कशावर घ्यायचं? खांद्यावर. म्हणून बाहेरून गेलेला पण परत आला तर कुठे घ्यायचं?
आणि तेवढं हे उधळून आलं आणि याला खांद्यावर. अरे तू डोक्यावर बसला. बाहेरून ज्यावेळेस एखादी व्यक्ती जरी बाहेर गेली परत आली ना, तर लक्षात ठेवा त्या व्यक्तीचा दर्जा काय. बायबल सांगतं त्याला खांद्यावरती घ्यावं. का? कारण जेव्हा ते जगामध्ये जातात ना, जगानं त्यांना तुडवलेलं असतं. हे जे खूप भयानक आहे. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. लुटारूने त्याला चोप दिला. म्हणून म्हटलं तुम्ही तुमच्या लक्षात काय येत नाही. मला यज्ञ नको, मला दया पाहिजे. दया दाखवा त्या लोकांना. कोणत्या लोकांना? जे हरवलेले आहेत, जे कदाचित कळपातनं बाहेर गेले असतील. त्यांना आत येण्यासाठी जागा तर ठेवली पाहिजे ना. आम्ही त्यांच्याकडे त्या तुच्छतेच्या नजरेने आम्ही बघता कामा नये. आमच्याकडे तेच प्रेम असलं पाहिजे जे त्यांच्यासाठी आमच्याकडे पहिल्यांदा प्रेम होतं. त्याच प्रकारचं अंतःकरण असलं पाहिजे, तर स्वर्गामध्ये आनंद आहे. पण स्वर्गामध्ये ज्या पृथ्वी तलावरच्या लोकांकडे देव पाहतो, त्या पृथ्वी तलावरच्या लोकांकडे अंतःकरणामध्ये द्वेष भावना असेल, तर मग कसा स्वर्गामध्ये आनंद होणार आहे? अजून एक वचन वाचा, स्वर्गातला आनंद काय. देवाचा अंतःकरण, हेजकेलचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याची 18 पासून 21 पर्यंतची वचनं. तुम्हाला देवाचं अंतःकरण समजेल नेमकं काय, स्वर्गामधला आनंद कोणता, त्याच्या संबंधाने आम्ही पाहतो. हेजकेलचं पुस्तक 3रा अध्याय 18 ते 21 वचन. तू खात्रीने मरशील. हा, तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यास बजाविले नाही, त्यास बजावलं नाही, व पातक्याने आपला कुमार्ग सोडून, पातक्यानं आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले तू नाही, त्याला बजावून सांगितले नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे दुष्टाईमुळे मरेल. पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. तू त्या पातक्यास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग ही सोडली नाही, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल. आणि तू आपला जीव वाचविला असे होईल. पहा, इथं पातक्याला वाचवावं ही देवाची योजना आहे का. आता देवाना नियम देऊन ठेवले बरं का. देवाच्या नियमामध्ये त्याने सांगितलं 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे पाळ. आणि मग म्हटलं जर कोणी शब्दा दिवशी काटक्या गोळा करताना दिसलं तर त्याला दगडाने ठेचून मारावी. म्हणजे देवानं काय करून ठेवलं, तो असं म्हटलं का लपून बसा, कोण घराच्या बाहेर काटक्या गोळा कर, अचानक झाप घाला. अशा जर टीम तयार केल्या असत्या तर मला वाटतं अर्ध निम्म चर्च तर मरूनच गेलं असतं. 2-4 टाळकी राहिली असते की ज्यांना काय काम धंदा नाही आणि ज्यांना जे भूकच लागत नाही ते लोक निवांत मंडळीमध्ये बसले असते त्या काळामध्ये. पण देव एक निरोप देतो. लक्षात घ्या, ऐका आता काय देवाच्या अंतःकरणामध्ये. पाप देवाला आवडत नाही 100%. आमचा देव नीतिमान आहे, पवित्र आहे. पण देव या लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यानं पृथ्वी तलावर निरोपी ठेवले. कोण? मी आणि तुम्ही निरोपी आहे. आणि देव काय म्हणतोय का, तू त्याला समजावून सांग. जर समजावून सांगितलं, माझा निरोप त्याला तू दिला आणि समजा तो वळाला, तर माझी तर इच्छा आहे त्यानं वळावा. नियम देण्यामागे देवाचा हेतू काय, जग आणि तुम्ही वेगळं असावं. आता हे नियम जे देवानं दिलेत कशासाठी दिले माहिती का, की तुम्ही जगापासून कसे वेगळे आहात याच्यासाठी देवानं नियम दिलेले आहेत. जगातल्या लोकांना नियम नाहीत, तुम्हाला नियम आहेत. मग नियमांच्या द्वारे तुम्ही देवाचे लोक बनता. देवानं नियम दिलेत. जगातले लोक बाप्तिस्मा घेणार नाही, तुम्हाला घेतलं, तुम्हाला नियम आहे का, तर तुम्ही बाप्तिस्मा झाला मग येशूचे शिष्य आहात. जगातल्या लोकांना नियम नाही दिला, ते चर्चला येत नाही, दर शब्दातवारी चर्चला येत नाही. पण तुम्ही येता ना चर्चला, तुम्हाला तो नियम आहे, त्या नियमात तुम्ही अडकला म्हणून तुम्ही जगापासून वेगळे झाला ना. पण समजा त्या लोकांना नियम माहित नाही, निरोप माहित नाही, आणि आम्ही त्यांच्याकडे बघून काय म्हणतो, चर्चला नाही, घरीच बसले, ते मरणारच आहेत, त्यांना मरूच द्या. म्हणजे आम्ही त्यांच्या मरणाची वाट बघत बसतो. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, काही लोक मरणाच्या पंथास लागलेले असतात आणि ते डॉक्टर म्हणतात आता तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही व्हेंटिलेटर काढायचं, ऑक्सिजन काढायचं, जर काढा नाही तर मग काही लोक मरू द्या ना, कशाला आपण आलो